हाय सगळ्यांना, नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मिरच्या कसल्या आल्यात बघा. मिरच्या सकाळ सकाळ म्हणलं काय किती आल्यात बघा. आली होती इथं कॉक बंद होता ती चालू कराय. पाणी काही नाही तर कॉकच बंद. म्हणलं चला मोटर तर चालून पाणी नाही. इकडं पेरायचं कडवा बघा. रान कसलं क्लिअर झालंय, तळ्यातलं पाणी आटलं ते. इकडं पार आमच्या आबांनी त्यांनी पेरलं सगळं, आमचंच राहिले. आज आता बापू काढायच्यात कोथिंबीर, त्याच्यामुळे सवड नाही. उद्या सोमवारचं आमच्या इकडे ट्रॅक्टर रानात चालवत नाही. तर का चालवत नाहीत मला पण नाही माहिती, पण नाही ती चालवत. ट्रॅक्टर बंद असतं सगळा. माझं सकाळचं सगळं काम राहिले अजून. आणि पाणी लावले इकडे टाकीत. कपडे धुवायच्यात ना, गार पाण्यात कपडे धुवायला येत नाही, ती कपडे पण लय येतात. बापूंनी ऑलरेडी सकाळ सकाळ कपडे भिजायला घातलेत आणि गेलं पण कोथिंबीर काढायला गेलं पण. म्हणलं मला उरकायचे नाही एकट्याला. आत्याला म्हणत होतं तू येते का. आत्या म्हणल्या मी नाही येणार. मी घरी नसल्यावर आत्यांचं एवढंही नसतं. काल आत्या गेलते की वाटतं कडवाळण हे आणले, गिनी गोला आणलाय गेला. चला सर माग. आधी उठल्यावर हिजच बघावं लागतंय थोड्या वेळ. आणि मग आज आहेत पोरं घरी, त्याच्यामुळे ज्ञानेश्वरी मागं लागली. हो हो हो, लय पळायची मिठी हिजी. तिथं ऊसाच्या कांड्या कसल्याच खायला नको म्हणती. कसली मळली हा का. कुठं चालली काय. आता गावात टाकते आणि मग झाडून काढते. सगळा राडाच करून ठेवलाय. त्यांनी कुठनं गावात आणलं म्हणून काल जाऊन. आता पाऊस कमी द्या, मग सगळ्या झाडांना पाणी सोडावं लागते. पाणी नाही सोडलं की होते खराब दिसतात झाडं. सगळ्या झाडांना पाणी द्यावं लागतं. आता सगळी मोटर चालू आहे आमचं ऑलरेडी. रिटर्न कॉक परत का सोडलाय का माहिती बापून. तिथं नळी कसं काय फुटली काय ना, नळीच फुटलेली कापून जोडावं लागेल. कुत्रीचं काम चाललंय सकाळ सकाळ. पिलं उन्हाला घेऊन बसली या. सगळं काम राहिलंय माझं तर. होईन तवर होईन. थंडी तेवढी वाजती की काय करावं. घरात काय चाललंय बघा आमच्या आत्यांचं. ज्ञानेश्वरी जा की ग लवकर बाळा, मला निर्मा लागायचंय, उरकायचंय ग पटापटा. निर्मा संपलाय. कसं चाललंय. दूध प्याला का मॅडम. दुसऱ्या कुठं गेल्या मॅडम. कुठं गेल्या. उन्हात बसली बघितलं कशी. सांगावं लागतंय का त्यांना तरी. बघा सगळी हुशार आहे ती ह्या जगात, कुणी आडमुठ नाही. ह्या दुसरी कुठे गेली तिकडं म्हटलं तरी घरात जाऊन बसले. आज हाय आमच्या बटाट्याची भाजी. हा असं का केले. हा ते बटाटे का असं पाण्यात टाकले. बटाटे का असं काय टाकले उकळाय. बटाटे का असं उकळाय टाकले. मग त्याला ती बटाटे साल काढायचं आहे की नाही तर असं चांगलं होत. लाकूड घालायचं पेट. मी म्हणलं असं काय चाललंय का. आता झाड चाललाय वायाला. आता लसूण सोलायचा तर. कोथिंबीर आपल्यातली आणली इतकी बारकी नाजूक कशाला आणायची व. चालली की मोठी. आता ह्यांचा पार काला उठलाय की काढायसाठी. अहो आता ती हातात घेतलं तरी चुरगाळलं की ती काळ्या झाड पडती या. पण त्यांना दमन निघा ना आता. वाईस थोडी मोठी झाल्यावरती पिंडी बांधायला पण व्हायची होतं. कमी ही होती ना. थोडी कोथिंबीर काढली तरी मोठी पिंडी दिसते. आता ही 4-4 हाय बरं का. कुठं बघून आगून आलेली मधनं आदनं, पण ती किती एका दिवसाची. नुसता काल उठलाय. आज सकाळी मार्केटला जायचं. मार्केट उद्या सोमवार आहे. आता उद्या मार्केटला जाऊन काय करायचंय. उद्या काढलं ठीक आहे, पण उद्या आज काढून उद्या सोमवार कुठं नेणार आहे मार्केटला. एवढं सोमवार उद्या चालतो का. करीन ना त्यांच्या मनाने. आता काय करायचं आपण. जाऊन द्या. त्यांना काय बोलायला गेलं ती म्हणणार तुम्ही मला काढूनच द्यायना, हा ना. तुम्ही असंच करणार, तुम्ही नासच झालं आम्हाला आणि ओरडणार. म्हणजे कोथिंबीर आली काढायला पण एवढी नाही आली अजून. थोडी नाजूक आहे ना, म्हणजे बारकी छोटीशी. मग लय बारकी काढून पण उपयोग नाही. त्याला पिंडी पण ही बांधता आली पाहिजे थोडीशी.
एक कवळी लय म्हणले की खराब होऊन जाते, टिकत नाही लय दिवस. मग निबार थोडीशी झाल्यावरती 2-3 दिवस राहते तरी त्यांच्या मनाने. तरी मी म्हणलं मला दिसलं नाही सकाळ सकाळ कुठे गेल्यात. आज दूध ही आणून गेल्यात. चला माझंच काम लेट राहिले आज. कसं काय उरकन आता काय. आता उरकायचं सगळं राहिले. आता नेनू कवा उठून निरमा घेऊन यायची. पाणी सोडले, कॉक चालू केलाय म्हणलं गरम पाणी आहे तुटीचं तर पटापटा धुवावं. एकतर सर्दीने ह्याने लय जाम झालं या. ह्याच्यात भाकरी रात्री आणल्यात कुत्र्यांना म्हणलं होत्या थोड्या गाईला पण न्यायच्या ठेवायला. 2-4 ठेवायच्यात की आणते की घामेला तिला थोडं मानते. आता गव्हात टाकून आली तिला म्हणलं आधी गव्हात टाकावं. अजून झाडलोट चिमण्यांचा कालवा चाललाय. तिथं बाजरी सांडलेली ती सगळ्या गोळा होऊन सगळ्या येतात सगळ्या झाडावर आणि त्याच्यावर त्यांची कोटीच. हो का चिमण्यांची सगळ्यांची वर झाड. आता पाला लागलाय पडाय. आता रोज झालं तरी आता ही पाला सगळा पडणार नाही. हा का सगळे काय करावं आता. रोज जरी झाडलं तरी तसंच होतंय सगळ्याच. हो का सगळं पक्षीच आहे. कुठं हिंडतात. ज्ञानेश्वरी उठणार नाही का तू, जाणार नाही का? नको वरडायला अगं उरक. कपडे लय हाय ती तुमची शाळेची कपडे नाही धुवावं लागते नी. त्यांची शाळेची कपडे ही धुवावं लागते नी. असू द्या आवडी मी इथे संपवणार आहे आता सगळ्यांना. सकाळ सकाळ उठून जाणार नाही का तू? जाता जाता भाकरी पण होते. गाडी चार्जिंग आहे का? माने तू पैसे पाडची. जा मग. नेहमी की भाकरी नेहती जाता जाता. भाकरी नेहती की जाता जाता. तो का तिकडे बसली बघितली. तो का पिलं उन्हाला घेऊन बसली पटांगण. हा मी रात्रीच आले की भाकरी टाकते आणि जेवाय नाही. संध्याकाळचं आल्या काल मी सकाळचं टाकून गेलती जाताना. रात्री आल्या आल्या गाडीतनं खाली उतरायला पार एक तर पार मांडी येऊन बसायची बारीकी. गाडीतनं उतरायची आधीच पार तिची मिठी. मग काय उतरून सुद्धा देत नाही. पार शिटाव बसती ती पांढरी कुत्री तर लय त्रास देती. त्या आल्या आल्या तिला भाकरी टाकावं लागतात. गाडीतनं उतरायच्या आधी हातातच घेऊन येते मी पिशवीत. त्यांना सवयच लागली काय करावं. भाकरीच्या आल्या आल्या त्यांना वाटतं आधी भाकरी टाकावं आम्हाला. थोडासा ठेवायला गेला पण आता गुळी नाही ना आणली. कधी आणतात बापू काय जण आणा आणा म्हणून कटाळा येते तरी बापू काय होय हो पाठीशी या घेऊन ज्ञानेश्वरी. पप्पांचं काय उठून आंघोळ केली की जेवले की निघत्यात. माझं तसं सगळं आवरावं लागतं या. आणि आता आजचे दिवस आहे आम्हाला नेहला. आता कसा वाटला व्हिडिओ सकाळ सकाळचा सगळं वातावरण बघून बघा सांगा. आणि हा व्हिडिओ मी इथंच संपवते. सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ पुन्हा एकदा.